श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स मध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमखास बक्षीस। तर मग विचार कसला करताय, आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा। आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे, कुकडी कॉलनी, नारायणगाव, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे। छत्रपती शिवरायांना या ठिकाणी वंदन करतो। या शिवसेना मेळाव्याच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित तालुक्याचे आमदार आदरणीय शरदराव सोनवणे मी सर्वांचा एक सामूहिक उल्लेख करतो आणि सर्वसामान्य व्यासपीठ आणि ज्यांच्याशिवाय या मेळाव्याला खऱ्या अर्थानं शोभा नव्हती ते उपस्थित आपण सर्व माझ्यावरती या पक्षावरती प्रेम करणारे आपल्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी स्वागत व्यक्त करतो। आज मेळावा जरी झाला शिवसेनेचा असला तर मी धाडसाने आपल्याला सांगू शकतो तिथं समोर बसलेली अनेक पक्षाची माणसं, मग त्याच्यामध्ये शरदचंद्र पवार पक्षाची माणसं असतील, राष्ट्रवादीची माणसं असतील, भाजपची माणसं असतील, ही सर्व माणसं तुमच्या माध्यमातून मी जे काही समाजकार्य केलेलं आहे त्या समाजकार्यावरती प्रेम करून या ठिकाणी जबाबदारी उपस्थित राहिलेली आहे। मी त्यांचं देखील मनापासून या ठिकाणी कौतुक करतो। खरं तर भविष्यामध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुका या ठिकाणी होणार आहेत। एक सर्वसामान्य कुटुंबात आता जन्म घेतलेला मुलगा, आई वडिलांचं स्वप्न होतं एक चांगलं व्यक्तिमत्व आमच्या कुटुंबाचं नाव लौकिक करेल असं व्हावं आणि मी शिक्षण घेतलेलं करून अनेक संघर्ष करत मुंबई पुणे असेल या ठिकाणी जाऊन मला सिद्ध करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यानंतर अपयश आलं आणि मी माझा गावचा रस्ता धरला। गावाला एक व्यवसाय करायचा अशी मनाची जिद्द बांधली आणि व्यवसायाच्या माध्यमातून मी थोडासा नावारूपाला यायला लागलो। जसं जसं नावारूपाला यायला लागेल तसं मी लोकांना मदत करत गेलो। शेवटी दादा मी तुमचा कार्यकर्ता आहे। मी एका धाकटीला असल्यापासून तुमच्या गाडीत बसत होतो। 2014 साली मी तुमचं मनापासूनचं काम केलं, त्यावेळेस माझी राजकीय परिपक्वता अजिबात नव्हती। मी जाहीरपणाने मान्य करतो 19 साली मी तुमच्या सोबत नव्हतो, त्याही वेळेस माझं वय पाहता मला राजकीय परिपक्वता नव्हती, परंतु 2024 साली मी दादा आपलं काम तन-मन-धनाने त्या ठिकाणी केलं। परंतु हे होत असताना मी व्यवसायाच्या माध्यमातून ज्यावेळेस पुढे गेलो त्यावेळेस लोकांच्या अडचणी समजून त्यांना मी मदत करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला। जितकी शक्य होईल तितकी मदत त्यांना मी निस्वार्थीपणाने केली आणि बघता बघता माझा वाढदिवस 2023 साली 11 मेला असतो, त्यावेळेस आनेपाटावरती भीषण दुष्काळ पडला होता। आम्ही सर्व मित्रमंडळी त्या ठिकाणी बसलो होतो आणि वाढदिवसाचं स्वरूप कसं असावं आम्ही त्या ठिकाणी चर्चा केली आणि त्या माध्यमातून बराचसा मोठा आकडा त्या ठिकाणी निर्माण झाला की इतका पैसे या वाढदिवसाच्या निमित्ताने लागू शकतात। माझ्या मनाला ती काही गोष्ट पटली नाही। जर माझ्या आनेपाटावरतील भागातील जनतेला जर पाण्यासाठी या 21व्या शतकात जर वळवण करावी लागत असेल तर आपला वाढदिवसाचा खर्च अव्यर्थ आहे आणि त्या ठिकाणी आपण त्या लोकांची ताण भागवली पाहिजे। तुमच्या माध्यमातून मी त्या ठिकाणी ते काम करण्याचा प्रयत्न केला आणि जवळपास आपल्या सगळ्यांना या ठिकाणी उल्लेख केलेलाच आहे की त्या ठिकाणी पाण्याचं काम आपण चांगलं केलं। परंतु आता एक गोष्ट देखील मी आपल्याला आवाजून या ठिकाणी सांगू इच्छितो की मी सुरुवातीला ज्यावेळेस टँकर चालू केला त्यावेळेस एक पद केला होता की जोपर्यंत आनेपाटावरती पावसाचं पाणी पडून बोरवेलला आणि विहिरीला पाणी येत नाही तोपर्यंत एक सत्कार सुद्धा घेणार नाही आणि शेवटपर्यंत तुमची टँकरची व्यवस्था चालू ठेवेल। आता एप्रिल महिन्यात चालू केलेला टँकर जवळपास जुलै महिन्यापर्यंत त्या ठिकाणी आपण चालू ठेवला आणि या ठिकाणी समोर बसलेली सर्व माणसं त्याच प्रेमातून या ठिकाणी उपस्थित राहिलेली आहेत। नंतरच्या कालावधीमध्ये अनेक रस्ते असतील, इतर मोबाईल टॅब असतील, शैक्षणिक माध्यमातून आपण त्या ठिकाणी काम करत गेलो आणि बघता बघता दादा तुमची 2024 ची निवडणूक त्या ठिकाणी आली। माझी काही कुठली राजकीय इच्छा नव्हती की काही काम करावं, परंतु दादा मलाच कळलं नाही तर तुमच्या प्रेमात मी कसा पडलो आणि त्या ठिकाणी मला असं जाणवलं की आपला दादा खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी एकटा पडलेला आहे आणि म्हणून मी त्या ठिकाणी मनापासून मला दादा त्याची व्यवसाय करत असताना राजकारण येऊ नये असा अनेकांचा संकेत होता, परंतु दादा तुमच्या प्रेमापोटी तुम्ही मला वेळोवेळी केलेली मदत या भागामध्ये जे काही प्रश्न सोडवायचे त्याकरता तुमच्या माध्यमातून आणलेली विकास आपण आणि मी शेवटी पाठी पुढे न बघता तुमच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मनापासूनचं काम केलं। परंतु हे सगळं करत असताना काही राजकीय षडयंत्र माझ्यावरती दादा घडली गेली आणि मी ज्या माध्यमातून लोकांची सेवा करत गेलो, लोकांचे प्रश्न समजून घेत गेलो, आर्थिक अडचणीतून ज्यांना मार्ग देण्याचा प्रयत्न केला, लोकांना सगळ्या अडचणींनी स्वार्थीपणाने मदत करत गेलो,
त्यासाठी विरोधकांनी माझा व्यवसाय कसा बंद होईल याचं देखील षडयंत्र रचलं गेलं, पण तरी सुद्धा दादा मी तुमचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून मी थांबलो नाही आणि समाजसेवेचे कार्य पुन्हा ताकदीनं चालू ठेवलं. बच्चा कहता है बच्चा कहता है दादा या ठिकाणी मला या सन्मान्य व्यासपीठाला देखील एकच सांगायचंय, या गोरगरीब जनतेच्या आशीर्वादाच्या जोरावरती तुमच्या नेतृत्वाखाली दादा जर तुम्ही संधी दिली तर निश्चितपणाने या घाटाचं मी सोनं केल्याशिवाय राहणार नाही. आज अनेक प्रश्न या भागामध्ये आपल्या सर्वांना भेडसावतात दादा. मी आपल्या संघटनेच्या पुढे देखील जाणार नाही, आपल्या शब्दा पुढे तर याही पुढे नसणार आहे. ज्या ज्या गटामध्ये मेळावे झाले त्या सर्व ज्येष्ठ मंडळींनी असतील, बाबू होणे सर्वांनी त्या ठिकाणी भावना व्यक्त केलेली आहे. दादा तुमचे तुम्ही जे काही आदेश द्याल तो मी मान्य करेल हे देखील या ठिकाणी जाहीर सांगू इच्छितो. आणि या गटाला तुमच्या माध्यमातून मी सुदृढ करण्याचा निश्चितपणाने प्रयत्न करेल. आपण सर्वांनी जे काय आजपर्यंत या ठिकाणी प्रेम दाखवले ते निश्चितपणाने मी पुढे अशाच प्रकारचे घेऊन जात जाईल. या संस्थेला माता भगिनींचे देखील मी मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त करतो, कारण वेळ आधीचा झालेला आहे. माता भगिनींना विनंती राहील की जेवणासाठी आपण सर्वांनी अगोदर त्या ठिकाणी बसायचे आणि नंतर पुरुष मंडळी त्या ठिकाणी भोजन करतील. भविष्यामध्ये जेव्हा जेव्हा कधी मला बोलण्याची संधी मिळेल त्या वेळेस मी आधीच आपल्यासमोर मांडेल, कारण आता तितकी माझी मानसिकता आपल्या सगळ्यांसमोर या भावना व्यक्त करण्यासाठी नाही. त्या समोर असलेले सर्व पक्ष आता अगदी पाठरावरतून ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काम करणारी सर्व मंडळी माझ्या प्रेमाखातीर या ठिकाणी उपस्थित राहिली, तुतारी पक्षाची उभी राहिली, त्या सर्वांचं देखील मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि तुम्हाला सर्वांचा विश्वासाला कधी तडा जाऊ नाही हा देखील तुम्हाला मी जाहीर या ठिकाणी शब्द व्यक्त करतो. पत्रकार मंडळींनी सर्वांनी आतापर्यंत माझी भरभक्कम बाजू या ठिकाणी मांडून धरली, त्या सर्वांचा सामायिक उल्लेख करून त्याचप्रमाणे सन्माननीय व्यासपीठाला देखील मी आभार व्यक्त करतो. आणि तुम्हाला सर्वांच्या या प्रेमाला मनापासून सलाम व्यक्त करून या ठिकाणी माझे 2 शब्द थांबवतो. आणि धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.